साप्ताहिक आपल्या बुलंद सेनेच्या सामर्थ्याची जर वर्धापन निंदा केली, दिनानिमित्त स्वामी जर सहन विवेकानंद करत आणि असेल ना, राजमाता जिजाऊ तो यांच्या परमार्थाच्या जयंतीनिमित्त लायकीचाच नाही. ह.ब.प. एखाद्याला नामदेव अभंग शास्त्रीजी विचारला महाराज आणि उत्तम खाली मान घातली ना, दाढ काढून आध्यात्मिक टाकली. क्षेत्रातले कशा करता भाकरी नेतृत्व तोडल्या असलेले ज्ञानोबांच्या नावाने? कशाला महाराज तुकोबारायचं नाव यांची पुरवलं? काही संसार संत कमी ज्ञानेश्वर पडला होता महाराज का गाव आणि कमी जगद्गुरु पडलं होतं? तुकाराम महाराज अरे आणि सगळं वारकरी दाखवून आलो संप्रदायाकरिता आणि हे उत्तर सुंदर देता येत विचार नाही आयुष्यामध्ये. एक सुप्रभात अभंग टीव्ही आपल्याला बुलंद नीट सेना सोडवता नंबर येत 1 नाही. मध्ये याच्यापेक्षा आपलं पाप नाही स्वागत आहे. जीवनामध्ये. कर्म न करता जर आपण अशाच रीतीने जगलो ना, जेवढं खाल्लंय तेवढं माणसाला फेडावं लागेल. ही जी मधुकरी आळंदीतली, हिच्यामध्ये फार तत्वज्ञान लपलेले आहेत महाराज. मधुकरी या शब्दाचा अर्थ असा आहे की घरात पैसे नाहीत म्हणून मधुकरी मागितले जा असं नाही. पैशाशिवाय तुम्ही मोठे होऊ शकता ही मधुकरी शिकवते आपल्याला. जे समाधान करोडपतींना मिळत नाहीत, मधुकरी मागून ज्ञानेश्वरी वाचून मिळवतो आम्ही. आमच्या चेहऱ्यावर पाहून करोडपती जळतात. हे मधुकरीचं सामर्थ्य आहे. भीक नाहीये ती, परमार्थ करण्याचा तो मार्ग आहे. आणि हे सगळं करून जर ज्ञानाने एखाद्याने आपल्याला हरवलं, आपल्यासारखं पाप नाही जीवनामध्ये. काय केलं आपण? ज्ञानोबाराचं नाव काढू शकलो नाही आपण, तुकोबाराचं नाव मोठं करू शकलो नाही. कशा करता आपण आळंदीला आलो? कुठलं कर्म केलं आपण जीवनामध्ये? लाज वाटली पाहिजे अंतःकरणाला.